ॲनालिटिकलचा सेकंड युनिट आहे इलेक्ट्रो ॲनालिटिकल मेथड्स. यामध्ये 3 पार्ट्स आहेत. त्यामधला फर्स्ट आहे हाय फ्रिक्वेन्सी टायट्रेशन. तर आपण हाय फ्रिक्वेन्सी टायट्रेशनमध्ये फर्स्ट इंट्रोडक्शन. हाय फ्रिक्वेन्सी टायट्रेशन ही मेथड ही जनरली रिलेटेड आहे कंडक्टोमेट्रीच्या. टोटल सिमिलर नाही आहे पण जनरली क्लोज आहे. त्यानंतरचं हाय फ्रिक्वेन्सी टायट्रेशनमध्ये आपण बघतो द रेशो ऑफ द एनर्जी स्टोअर इन द कॉईल टू द एनर्जी डिस्पॅच अँड इट कॅन बी मेजर बाय मीन्स ऑफ अ सर्किट. म्हणजे एनर्जी डिफरन्स आपण कॉईलमध्ये जी एनर्जी स्टोअर होणार किंवा जी डिस्पॅच होणार आणि यामधला जो डिफरन्स आहे जो आपला सर्किट आपल्याला इंडिकेट करेल, तर याचा स्टडी आपण हाय फ्रिक्वेन्सी टायट्रेशनमध्ये जनरली करतो. त्यानंतर या मेथडला आपण ऑसिलोमेट्री पण म्हणतो. आता ऑसिलोमेट्री आपण याला का म्हणतो, जेव्हा आपण ऑसिलेटरिंग सर्किट आपण स्टडी करू तेव्हा तुम्हाला कळेलच. या टेक्निकचा एक मेजर ॲडव्हान्टेज असा आहे की यामधले जे आपण इलेक्ट्रोड यूज करतो ते आपण रिमूव्हसुद्धा करू शकतो. त्यानंतर याचा नेक्स्ट पार्ट आहे थेरी पार्ट. यांनी थेरीमध्ये काय म्हटलेलं आहे यांनी की द कंडक्टिव्हिटी ऑफ अ सोल डिपेंड ऑन द मोबिलिटी ऑफ आयन्स इन ॲन इलेक्ट्रिक फील्ड. आपण सोल कशाला म्हणतो? सोल मीन्स काय केमिस्ट्री लँग्वेजमध्ये अ कोलोड म्हणजे कोलायडल पार्टिकल्स. त्याचं आता फॉर एक्झाम्पल ॲग्रिगेट ऑफ अ व्हेरी फाईन पार्टिकल डिस्पर्स इन अ कंटिन्युअस मॅनर इन अ मीडियम. इट मे बी फ्लुइड मीडियम और सॉलिड मीडियम एक्सेट्रा. आता सोल कशावर डिपेंड राहतात? जनरली बऱ्याच टाईपचे सोल राहतात. तर त्यामध्ये हायड्रोसोल आणि ॲरिसोल हे जनरली आपण स्टडी करतो. आता हायड्रोसोल कशाला म्हणणार? फॉर एक्झाम्पल इन विच द पार्टिकल्स आर सॉलिड अँड द डिस्पर्शन मीडियम इज फ्लुइड. म्हणजे पार्टिकल्स हे सॉलिड आहे पण ज्यामध्ये ते डिस्पर्स होणार आहे, ज्यामध्ये ते स्प्रेड होतील ती मीडियमची आहे ते फ्लुइड आहे म्हणजे लिक्विड मीडियम. तर मग अशा मीडियमला लिक्विड मे बी वॉटर असू शकते. तर अशा मीडियमला आपण हायड्रोसोल म्हणतो. मीन्स इफ द डिस्पर्शन मीडियम इज वॉटर द कोलोड मे बी कॉल्ड ॲज हायड्रोसोल अँड इफ एअर अँड इट इज कॉल्ड ॲज ॲरिसोल. आता सेकंड पॉईंट काय? यूज ऑफ AC अवॉइड इलेक्ट्रोकेमिकल डिकम्पोजिशन स्टील अलाव आयन मोबिलिटी विच ॲट हाय फ्रिक्वेन्सी cannot gain their full speed. There is phenomenon as called molecular polarization arises. ओके, आता नेक्स्ट याच्यामध्ये आता मॉलिक्युलर पोलरायझेशन हा टॉपिक आता पुढे मी सांगणार तुम्हाला व्यवस्थित, तेव्हा तुम्हाला व्यवस्थित कळेल तो टॉपिक. त्यानंतर नेक्स्ट आहे यामध्ये 2 टाईपचे पोलरायझेशन होतात, एक आयोनिक आणि एक ओरिएंटेशन. फर्स्ट वन जे आहे जनरली आपण ओरिएंटेशन पोलरायझेशन स्टडी करतो. तर यामध्ये आता बघा यामध्ये 2 टाईपचे पोलरायझेशन आहे. फर्स्ट आहे जेव्हा आपण मॉलिक्यूल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस करतो. ओके, जेव्हा एखादा मॉलिक्यूल इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण प्लेस करतो त्यामध्ये तो इलेक्ट्रिक फील्डनुसार स्वतःमध्ये काय चेंजेस करून येतो, काय ओरिएंटेशन किंवा पोलरायझेशन घरून आणतो, तर ते आपल्याला स्टडी करतो. मीन्स नथिंग बट द मॉलिक्युलर पोलरायझेशन. ओके, आता बघा आता इथे जो आपण फर्स्ट बघतो आहे डिस्टॉर्शन पोलरायझेशन. इथे काय इलेक्ट्रॉन्स काय असतात निगेटिव्हली चार्ज, मग ते कुठे मूव्ह करतील पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडला. प्रोटॉन काय आहे पॉझिटिव्हली चार्जेस. ओके, और इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ते कुठे मूव्ह करतील निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे. मग या केसमध्ये डिस्टॉर्शन पोलरायझेशन होते. ओके, नेक्स्ट आहे व्हेन अ डायपोल मॉलिक्यूल इज प्लेस्ड इन अ इलेक्ट्रिक फील्ड. जेव्हा डायपोल मॉलिक्यूल इलेक्ट्रिक मोल्डमध्ये आपण प्लेस करतो. तर आता यांनी इथे बघा यांनी जस्ट इथे चार्जेस दिलेला आहे. इथे ना यांनी इलेक्ट्रोडचा म्हटलेला आहे किंवा इलेक्ट्रॉन्स म्हटलेला आहे. जस्ट यांनी चार्जेस दिलेला आहे की पॉझिटिव्ह जे आयन्स इलेक्ट्रॉन्स जे राहतील ते निगेटिव्हकडे मूव्ह करतील आणि निगेटिव्ह जे राहतील ते पॉझिटिव्हकडे मूव्ह करतील. अशा केसला आपण ओरिएंटेशन पोलरायझेशन म्हणतो. आता नेक्स्ट आहे याचं प्रिन्सिपल इन्स्ट्रुमेंटेशन. आता हळूहळू आपण हे स्टडी करू. यामध्ये मेन सेल राहतात की त्यामध्ये 2 टाईपचे सेल आपल्याला स्टडी करावं लागतात. एक कॅपॅसिटिव्ह सेल असतो आणि इंडक्शन सेल असतं. ओके, आणि हे जेव्हा सेल आपण स्टडी करतो जनरली हे सेल्स एक्झाममध्ये जास्त करून विचारल्या जातात. ओके, आता नेक्स्ट टॉपिकला मी तुम्हाला ते सांगेल.